झी 24 तास एक पाऊल पुढे. ब्रेकनंतर स्वागत. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या एसटी महामंडळानं आता मुंबईत एसटी सेवा सुरू केली आहे. कॉर्पोरेट क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. शिवनेरी कॉर्पोरेट या नावानं ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ही बस कांदिवली ते बीकेसी अशी धावणार आहे. मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवत गुरुवारी सकाळी शिवनेरी कॉर्पोरेट या एसटीच्या नवीन बस सेवेचं उद्घाटन केलं. कॉर्पोरेट क्षेत्राला आवश्यक त्या सुविधा या बसमध्ये असतील. कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेजमधून सकाळी 7:20 आणि कांदिवलीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधून सकाळी 7:30 ही बस सुटेल. तर संध्याकाळी ठाकूर व्हिलेजला जाणारी बस 6:30 वाजता आणि लोखंडवाला कॉम्प्लेक्सला जाणारी बस 7:15 वाजता सुटणार आहे. शिवनेरी कॉर्पोरेटमध्ये वायफायची सुविधा असेल. यामुळे प्रवास करताना इंटरनेटचा वापर करता येणार आहे. मोबाईल, लॅपटॉप चार्ज करण्यासाठी चार्जिंगची विशेष सुविधा आहे. एलसीडी टीव्ही सुद्धा या बसमध्ये बसवण्यात आलाय. तसंच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसमध्ये लावण्यात आले आहेत. जीपीएसची सुविधा बसमध्ये असल्यानं बसचा ठावठिकाणा लगेच समजायला मदत होणार आहे. या बससाठी सिंगल तिकीट 140 रुपये एवढं आहे. तसंच एका महिन्याच्या पाससाठी 20 दिवसांचं भाडं आकारलं जाणार आहे. एकाच बस स्टॉप थांबल्यानंतर कुठच्याही प्रकारचं बस स्टॉप याला राहणार नाहीये. आणि ही नवीन एक सर्व्हिस आपण यासाठी सुरुवात केली की कॉर्पोरेट जगामध्ये जी लोक जास्तीच गाडीचा वापर करतात, यामुळे गाडीची कमी वापर होईल. मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक कंजेक्शनला पण मदत होईल. ही प्रायोगिक तत्वावरती जरी असली तरी देखील अत्याधुनिक वॉल्वो सारख्या कंपनीला टायअप करून घेऊन एमएसआरटीसीने ही पॉइंट टू पॉइंट सर्व्हिस केलेली आहे. या सेवेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातले अधिकारी कारऐवजी बसनं प्रवास करतील. यामुळे रस्त्यावरची कारची संख्या कमी व्हायला मदत होईल. या सेवेला प्रतिसाद मिळाल्यास आणखी जादा शिवनेरी कॉर्पोरेट बस मुंबईच्या वेगवेगळ्या भागात सुरू केल्या जाणार आहेत. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.